एखादी जर गोड बातमी असेल ना तर ती पटकन दुसऱ्याला सांगू नये किंवा बरेच दिवस दुसऱ्यांपासून लपून ठेवावी, हेच मी पहिल्यापासून मोठ्यांचं ऐकत आलेली आहे. त्याच्यामुळेच ना बरेच दिवस झालं तुम्हाला ही गोड बातमी शेअर केली नाहीये. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही न्यूज शेअर करणार आहे. पण त्याआधी मी माझं रुटीन शेअर करते. आज पटकन रेडी झाली होती, बाकीचे घरातले कामं तशीच ठेवले कारण की सकाळीच मावच्या स्कूलमध्ये जायचं होतं. तिच्या स्कूलमध्ये आज ओपन डे होता, सो त्यासाठीच तिच्या स्कूलमध्ये गेले होते. परत घरी आल्यानंतर माझा ब्रेकफास्ट केला आणि उरलेली कामं स्टार्ट केली. आता मी सांगते तुम्हाला गुड न्यूज काय आहे. आपली क्यूटशी बनी आहे ना आता प्रेग्नेंट आहे आणि येत्या काही 10-15 दिवसामध्येच ना तिची डिलिव्हरी होणार आहे. सो डिलिव्हरी नंतरची क्लिप पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बनी बेलाला ना लास्ट टाइम आहे ना खरंच खूप क्यूट अशी आहे ना मस्त बेबीज झालेली होते. त्याची क्लिप किंवा त्याचा व्हिडिओ ना मी या व्हिडिओच्या एंडिंगला ना तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही बघू शकता धम्मागोल झाली एकदम बनी. असो त्यानंतर मला रात्री अचानक बाहेर जावं लागलं कारण की ना मी जुडिओवरून जो काही वन पीस आणलेला होता फोटोशूट करण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी, तो काही आता मला प्रॉपर व्यवस्थित येत नाहीये. त्यासाठीच वन पीस घेण्यासाठी ना बाजारात गेले होते आणि यांना ना खरंच खूप मोठी टोपी टाकली मी बाजारामध्ये. मस्त शॉपिंग केली आणि येताना मस्त छोले भटुरे आणि दालचा राईस एन्जॉय केला. परत घरी आलो. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.